आजच्या कार्यक्रमाचं स्वरूपच असं आहे की कलाकारांनी सुद्धा खरं म्हणजे तर ज्या पद्धतीचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये खरं तर असंच म्हणावं लागतं, मग तो गाई वाडे कोडे माझे चरित्र माझे पोवाडे तयाची आम्ही मागे पुढे चोहीकडे उभाची. याचं कारण आपण जर संत संगीत संगतीमध्ये आहोत तर संतांच्या संगीतापुढे, संतांच्या दोह्यांच्या पुढे, संतांच्या ओव्यांच्या पुढे आपली काय पाठ, आपल्या एकाच गोष्टीवरती विश्वास आहे, एक तत्व नाम दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी. आपण जो सगळा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये आपला फक्त प्रयत्नच आहे. प्रत्यक्षामध्ये याचं जर काही फळ आपल्याला मिळणार असेल तर हरिसी करुणा येईल तुझी. आता त्या हरीला म्हणजे मला आता सहज एक आठवलं म्हणून आपल्याला सांगतो. सध्या बागेश्वर धामचे बाबा अतिशय प्रसिद्ध आहे. त्यांची एक मुलाखत मात्र मला अतिशय आवडली. अनेक लोकांनी त्यांना प्रश्न विचारला की अहो तुम्ही सगळ्यांचं कसं काय सांगता, तुम्हाला जेवढं सगळं भविष्य कसं येतं. हनुमानाची प्रार्थना करणारे, भक्ती करणारे, हनुमान चालिसा म्हणणारे, रामाकडे जाणारे असे लाखो कोट्यावधी लोक या देशात आहेत आणि त्या कोट्यावधी लोकांना सोडून फक्त तुम्हीच सगळ्या लोकांचं भविष्य सांगू शकता, हे कसं काय घडतं. याच्यावरती त्यांनी अतिशय चांगलं उत्तर दिलं आणि परमेश्वर आणि परमेश्वराचा भक्त यांच्यातलं स्पष्टीकरण देणारं ते उत्तर ते मला अतिशय आवडलं. म्हणून खास करून मला ही आठवण झाली. त्याने अतिशय छान उत्तर दिलं. ते असं म्हणाले की भैया ये सवाल मुझे क्यों पूछते हो, मैं क्या जवाब दूं, मेरे जो आराध्य है उसके ये मन पे है, वो किस पे कृपा करेंगे, मेरी तो कोई पात्रता नहीं है, उन्होंने मुझे चुना और मेरे ऊपर कृपा की, इसलिए मैं ये बोल सकता हूँ. म्हणून म्हणलं हरिसी येईल करुणा चित्त, एवढीच फक्त प्रार्थना आपण करणार. कारण आपण कितीही प्रयत्न केले तरी परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होईलच याची गॅरंटी देणारे आपण कोण आहोत. त्यामुळे परमेश्वराचा आशीर्वाद ज्यांना मिळेल तेच फक्त पावन होतील. आपल्याला दुसराही एक संदर्भ मी देऊ इच्छितो. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर हे निरक्षर अडाणी होते, त्यांना लिहिता वाचताच येत नव्हतं. असं असताना एक मोठा धर्म त्यांनी कसा साकार केला तर त्यांचं सोपं उत्तर होतं, मुझ पे वही बरसती है और मुझे जो समझता है वो मैं बोलता हूँ, अब वो मुझ पे ही क्यों कृपा है इसका तो जवाब मैं ही नहीं दे सकता. ये परमात्मा को ही पूछना पड़ेगा और हम तो परमात्मा तक जा नहीं सकते. इसीलिए हमारी कोशिश है की आपण प्रार्थना करत राहू की आमच्यावरती सगळ्यांच्याच वरती आमच्या प्रार्थनेचं फळ म्हणून नाही तर तू परमेश्वर आहेस म्हणून आमच्या सगळ्यांचं कल्याण करणं हे तुझं कामच आहे, म्हणून तू आमच्या सगळ्यांच्या वरती कृपादृष्टी ठेवली पाहिजेस. अशा पद्धतीचं एक सहज मला आठवलं म्हणून मी सांगितलं. आता पुढचं जे सादरीकरण आहे ते तर खरं सादरीकरण म्हणजे थोडं समजून घेण्यासारखंच आहे. कारण श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन आणि अर्चन या पाचही प्रकारांच्या भक्तीचं एकत्रीकरण एका नव्या पद्धतीचं संत सूरदासांच्या रचनेतलं सादरीकरण आहे. आपल्याला राधाकृष्ण भक्तीची चांगलीच कल्पना आहे. अर्चन भक्ती, परापूजा, मानस पूजा आणि मूर्तीपूजा या तिन्हींचंही एकत्रित सार करते. आणि खरं म्हणजे भगवंताचं साकार रूपाशी स्वतःचं घट्ट नातं स्थापन करण्यासाठी केलेला प्रयास म्हणजे अर्चन भक्तीसाठी आहे. आणि त्यासाठी केलेली प्रत्येक प्रेममय कृती ही परमेश्वराशी आपलं तादात्म्य पावण्यासाठी केलेली आहे. आता राधाकृष्णाची किंवा स्वामी प्रभुपादांची गोष्ट सांगण्याची काही गरज नाही. जणू काही परमेश्वर हा आपला सखाच आहे, परमेश्वर हा मित्रच आहे. आपली प्रत्येक गोष्ट आजच्या भाषेत म्हणजे आपण त्याच्याशी शेअर केली पाहिजे. आणि तो जर परमेश्वर आपला सखा आहे, आपल्या सगळ्या गोष्टी जर आपण त्याला सांगतो तर त्याने आपल्याशी सख्यासारखंच वागलं पाहिजे. भले तो परमेश्वर असेल, मेरा तो वो सैया ही है, तो मेरा सैया मुझसे जैसा बर्ताव करेगा वैसा ही श्री कृष्ण ने मेरे साथ बर्ताव करना चाहिए. और अगर कृष्ण वैसा बर्ताव नहीं कर रहा हूँ
तुम्हें बहुत खफा हो जाएंगे. इसीलिए सैया मोरी, आजचं पुढचं आहे, सैया मोरी कन्हैया मोरे मैं का करू. राधा कन्हैयाला म्हणतीये सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझ्या जीवनातली प्रत्येक गोष्ट अर्चना भक्तीने मी तुझ्याशी जोडतीये आणि इतकं सगळं होऊनही तू माझ्या पुढे येत नाहीस, मला प्रसन्न होत नाहीस, म्हणजे काय बरं हे. अशी ती तक्रार करत नाहीये, ती देवाला अर्चना भक्तीचं आवाहन करते. म्हणून एका वेगळ्या पद्धतीची रचना आहे. सैया मोरी, सैया मोरे हे कन्हैया मैं का करू. आता तू माझ्या समोर येशील, माझ्याशी खेळशील, माझ्याशी बोलशील, माझं समजून घेशील, माझ्याशी हितगुज करशील, याच्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी दुसरं काय करू. मी हेच करते आहे. म्हणून गाणं सादर होत आहे संत सूरदासांचं हिंदी.
मन के सब क्रोध को, अहंकार को मैंने यमुना में बहा दिया। शांत सी यमुना में नैया बहाई, शांत सी यमुना में नैया बहाई, शांत सी यमुना बहाई। कन्हैया मिले मुझे नैया मैं शरण जाऊं, 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 कन्हैया। या एका वेगळ्या प्रकारानंतर खरं म्हणजे अतिशय लोकप्रिय असलेलं, आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलं परंतु आवश्यक असलेला असा भारुड नावाचा प्रकार आता आपल्या पुढे सादर करण्यात येणार आहे. भारुड हे थोडं वेगळ्या पद्धतीनं खोचक, बोचक, टोचणार आणि थोडंसं विनोदी अंगानं परंतु योग्य त्या पद्धतीनं आपल्याला अध्यात्माचा मार्ग दाखवणार असं एक अतिशय विलक्षण संत संगीत प्रकारामधलं हे आहे. जनार्दन स्वामी, तुकाराम या सगळ्यांची भारुडं अतिशय प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळे आज आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं भारुड निवडण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे आत्मनिवेदन या प्रकारचं हे भारुड आहे. कारण आत्मनिवेदनामध्ये माझी प्रत्येक गोष्ट मला परमेश्वराला सांगायची असते, परमेश्वराची संमती मिळवायची असते आणि सांगायचं असं असतं की परमेश्वरानं मला ज्या मार्गानं चालायला सांगितलेलं आहे, परमेश्वर मला जसं चालवणार आहे त्याच मार्गावरती चालवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि मग त्या मार्गावरती चालताना माझ्याकडून जे काही बरं वाईट होईल, चांगलं होईल, वाईट होईल, या सगळ्याची जबाबदारी परमेश्वरा तुझ्यावरतीच आहे. कारण माझ्याकडून जर एखादी वाईट गोष्ट झाली तर ती मी कशी काय करत असेल? मला चालवणारं कोण आहे? मी माझं सर्वस्व तुला अर्पण केलं आहे. म्हणून मी जर काही वाईट करत असेल, मी जर तू दाखवलेल्या मार्गावरती चालत नसेल तर या वाईट मार्गावरती तरी मला चालण्याची बुद्धी कोणी दिली? अशा प्रकाराचं भारुड हे आपल्या कर्तव्याला, आपल्या कर्तृत्वाला सुद्धा परमेश्वराशी जोडतंय आणि असं सांगण्याचा प्रयत्न करतंय की माझ्या वागण्यामध्ये बरं वाईट असं काही नाहीये. जे काय मी करतोय ते परमेश्वरानेच मला बुद्धी दिली आहे. म्हणून मी जर चांगलं करायचं असेल तर परमेश्वरा तूच मला चांगली बुद्धी दे. माझ्या हातून काही वाईट होऊ नये, मी काही गैरकृत्य करू नये, म्हणून तू मला गैरकृत्य करायची बुद्धीच देऊ नकोस. म्हणजे तुझ्या मार्गावरती बरोबर मी चालेन. आणि हेच आत्मनिवेदन स्तुतीमध्ये भारुडाच्या मार्गानं वेगवेगळ्या पद्धतीने आपण करत असतो. त्यामध्ये संगीताबरोबरच थोडा अभिनयाचा किंवा नाट्याचाही भाग येईल. म्हणून जनार्दन स्वामींचं अतिशय प्रसिद्ध असं भारुड, सूर्य उगवला प्रकाश पडला, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार.